कबनुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक। पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या पथकाची कारवाई। कबनुरातील काडाप्पा मळा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली। विजय अशोक धनुक्षे वय वर्ष 22 राहणार विकासनगर शहापूर, मनोज रमेश देवरेड्डी वय वर्ष 23 राहणार म्हाडा कॉलनी शहापूर आणि सौरभ जयकुमार काडाप्पा वय वर्ष 28 राहणार काडाप्पा मळा कबनूर अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 19,368 रुपयांचा 1.76 किलो गांजा, 25,000 किमतीचे 3 मोबाईल, 60,000ची स्प्लेंडर असा 1,04,868 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास सदाशिव शिंदे यांनी फिर्याद दिली। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की बुधवारी रात्री कबनूर येथील काडाप्पा मळा परिसरात काही इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते। शहानिशा करत पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता तिघे जण मिळून आले। पोलिसांनी विजय धनुक्षे, मनोज देवरेड्डी व सौरभ काडाप्पा यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली। त्यावेळी त्यांच्याकडे 18,000 रुपये प्रति किलो दराचा 1 किलो 76,000 वजनाचा गांजा मिळून आला। त्यातीलच काढलेले 25 ग्रॅम वजनाचे 2 सॅम्पल, 3 मोबाईल, 1 दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असे 1,04,868 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता सर्वांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।